श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळी तर झालेली आहे आणि मी पीत आहे चहा. तुम्ही सर्वांनी चहा प्यायला या. आईने सकाळी सकाळीच आज घराची साफसफाई काढली होती. मग शिवाजी महाराजांची फ्रेमही काढली, त्यावर खूपच धूळ चढली होती. तर माझ्या बहिणीने ते स्वच्छ करून घेतली. त्याला साफसफाई काढली होती, त्याला भेटली सुरसुराचं पॅकेट. काय ते थोडंफार उडवलं. नंतर श्रेयांश आला, तो म्हणे मलाही उडवायचं. त्यालाही सुरसुरी चतून दिली मी आणि आम्ही दोघांनी थोडं सुरसुरीचा एन्जॉय घेतला. मग काय सुरसुरी वगैरे चतुलीनंतर मला आठवण आले मिठीच्या बॉटल मला उकळून घ्यायच्या होत्या. मग त्या उकळायला टाकल्या, बॉटल उकळून घेतल्या आणि मग लगेचच आम्ही डोसा मागवला पप्पाच्या हाताने. पप्पाने बाहेरून जाऊन डोसा आणला होता इथं नाश्त्यासाठी, कारण नाश्ता करायला इथं वेळ नव्हता. खूपच घरातला पसारा तुम्हाला दिसू शकतो, खूप पसारा पडलेला आहे. इथं श्रेयांशला जराही दम नव्हता. कधी माऊ खोलते आणि मी खातो वाटच बघत होता तो. मेन काय झालं, त्याला पाहिजे होता वडा, पण वडा काही आणलेला नव्हता. त्यात होता डोसा. मग डोसा त्यांनी थोडाफार 1-2 घासच खाल्ले. त्याला काही डोसा आवडत नाही, त्याला वडा आवडतो. ओपन करूच तर माझ्यापाशी थांबला. सगळ्यांना बोलू लागला, मामा या, बाबा या, सर्वांनी या नाश्ता करायला. नाश्ता वगैरे तर छानपैकी एन्जॉय केला मी. आणि डोसा खूपच इथला फेमस आहे, मोहन म्हणून जालन्याचा. तिथून आम्ही आणला होता. डोसाची टेस्ट एकदम भारी आहे. चला तर इथं मी डोसा खाऊन घेते आणि तुम्ही म्हणसान चू कुठे, तर चू इथं झोपलेली होती. डोसा एन्जॉय केला मस्त. डोसा खूपच भारी होता, मला फार आवडला. टेस्ट खूप छान आहे त्यांची. नंतर इथे श्रेयांश खूप लाडात आला. नंतर म्हणे माऊ मी तुझी पप्पी घेतो. माझे पप्पे घेतले त्याने आणि मग मी त्याची पप्पी घेतली. आणि नंतर चू उठली माझी. बघा तुम्ही बघू शकता चूची स्माईल किती क्यूट आहे. लगेचच तिची माऊ आली, तिला रागू लागली. बघा चू कशी बघते तिच्याकडं. नंतर मग चूचा इथं जीव घालायचा टाइम झाला. तिला जीव घातलं मी चांगलं, उन्हात नेऊन जीव घातलं, कारण की खाली खूप थंडी वाजते. नंतर म्हटलं थोडंसं काम करूया. तर कपड्याच्या घड्या घालतच होते, तर लगेच चू आली माझ्याकडं. तिच्या माऊकडून माझ्याकडे आली, घे म्हणू लागली. मग तिला थोडंफार घेतलं आणि कपडे बाजूलाच राहिले. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं रोजचं रुटीन शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला. जेवण केल्याच्या नंतर थोडा वेळ ती झोपली. सकाळी डोसा खाल्ल्यामुळं एवढी काही भूक नव्हती कोणाला. सगळे म्हणे खिचडीच करा, खिचडीच खाऊन घेऊ. माझ्या बहिणीने लगेच कांदा वगैरे इथं चिरून घेतला आणि खिचडीला फोडणी टाकत होती. मी थोडीशी गेली तिला मदत करू लागायला. मी तिची मदत केली आणि आपला व्हिडिओही काढून घेतला. खिचडी व्हायपर्यंत इकडं मग टीव्ही लावली. टीव्हीमध्ये लागला होता मराठी पिक्चर आपलं गाढवाचं लगीन. आणि मराठी पिक्चर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला तर वाटतं सर्वांचंच फेवरेट पिक्चर असं हा गाढवाचं लगीन, कारण की खूपच कॉमेडी आहे. नंतर आई म्हणे मी पापड तळते. मग काय तिने तोंडी लावायला पापड तळले. चूनीही पापड एन्जॉय केला इथं. चूला आजकाल तळलेलं फार आवडायलं. आम्ही सगळ्यांनी पण इथं ताट वाढून घेतले होते आणि खिचडी खाऊन घेतली पोटभर. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.